राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे कामगार कल्याण मंत्री आकाशजी फुंडकर, महायुतीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गोर गरीब कष्टकरी कामगार लोकांसाठी राज्यामध्ये कल्याणकारी योजना सरकारनं राबवायचं ठरवलेलं आहे। यामध्ये गरीब लोकांना ईटभट्टीवर काम करणारे, मिस्त्री काम करणारे, राजकाम करणारे, महिला आहेत, पुरुष आहेत, या सर्व कामगारांना संसार उपयोगी भांडे देण्याची योजना आहे। मी या संदर्भात मंत्र्यांकडे तक्रार केली। कामगार विभागाचे उपायुक्त यांनी 100 ट्रक भांडे विकले अशी माझी तक्रार होती। त्यांच्याकडे तक्रार केली, त्यांनी त्याची आता चौकशी लावली आणि त्या जाधवची बदली केलेली आहे। इथून बदली करून हा विषय संपला नाही तर या ठिकाणी 100 भांड्याचे ट्रक विकतात वर्षभरात अशी माझी तक्रार होती। मी विधानसभेत हा मुद्दा मांडला की हे गरिबाचे भांडे कुंडे विकलेले आहेत 100 ट्रक। मागच्या 2 महिन्यापूर्वी भांड्याचं ट्रक वाटूरला उतरायला पाहिजे होतं, तिथं थंब घ्यायला पाहिजे होते आणि थंब घेतल्यानंतर त्यांचे भांडे तिथंच वाटायला पाहिजे होते, मात्र हे भांडे कुंडे दलालाला विकतात लोक अशी माझी तक्रार होती। ते ट्रक आमच्या समितीच्या लोकांनी पकडलं, पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलिसांनी 15 दिवस आरोपी अटक केले नाही। आरोपी आणले, चहापान केला, बसवले, सन्मानपूर्वक त्यांना 1 तासात सोडून दिलं। मग आरोपींवरचा पोलिसांचा वचक राहिला नाही, आरोपीवर धाक राहिला नाही। पुन्हाही काल यदलापूरला ट्रक पकडलं, भांड्याचं ट्रक पकडलं। पोलिसांनी ते ट्रक पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला न्यायला पाहिजे, ते पोलीस स्टेशनला लावायला पाहिजे, पंचनामा करायला पाहिजे, मालकाला पकडायला पाहिजे, आरोपीला पकडायला पाहिजे। पोलिसांनी रात्री 2 वाजता हे ट्रक सोडून दिलं। आरोपी फरार, ट्रक फरार। आज सकाळी मी PI भागवत यांना बोललो, SP DYSP यांना ही सगळी माहिती टाकली संदेश करून। आरोपी सोडून दिले अक्षरशः। आता ते आरोपी पकडायसाठी आमचं एक पथक रवाना झालंय, भारतीय जनता पक्षाचं एक पथक पोलिसांचं रवाना झालंय आणि आरोपीला आज संध्याकाळपर्यंत पकडायच्या सूचना दिलेल्या आहेत। 2च ट्रक नाही, सगळ्या जिल्ह्यात अशा प्रकारचे 100 ट्रक विकलेले आहेत। पोलिसांनी कठोर कारवाई केल्याशिवाय, आरोपीला जेलमध्ये टाकल्याशिवाय ही कारवाई, हा भ्रष्टाचार थांबणार नाही। दुसरा मुद्दा, जे कामगार आहेत, महिला आहेत, यांचा मृत्यू झाला तो 2,60,000 रुपये देता येतात त्याला। जिल्हाभरात या लोकांनी 340 लाभार्थ्यांच्या 8 कोटी रुपये उचलले। भ्रष्टाचार केला। दैठणा नावाचं गाव आहे, शत्रुघ्न कनसे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत। त्यांच्या गावात 5 लोक असे आहेत की ते तिथं जन्माला झाले नाही, जमीन नाही, तिथं घर नाही, त्यांची नावं नाही, कोणी माहीत नाही। ग्रामपंचायतचे खोटे सह्या शिक्के तयार करून कामगार विभागाच्या उपायुक्तांनी आणि त्यांच्या दलालांनी या गावात 13 लाख रुपये बोगस लाभार्थी दाखवून उचलले। जिल्हाभरामध्ये 340 लाभार्थ्याच्या नावावर 2,60,000 रुपयाप्रमाणे पैसे उचललेले आहेत। शिष्यवृत्ती आहे मुलांची, याच्यामध्ये काळाबाजार भ्रष्टाचार केलेला आहे। या योजनेमार्फत शिष्यवृत्ती दिली जाते, भांडे कुंडे दिले जातात। या सर्व लाभाच्या योजनेमध्ये अशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार चालू आहे। एखाद्या मुलीचं लग्न आहे कामगाराच्या घरी, तर मुलीच्या लग्नाला सरकार पैसे देतं, त्याच्या खोट्या पत्रिका छापल्या, बोगस पत्रिका छापल्या, बोगस नवरदेव नवरी दाखवले आणि त्याच्यातही 1-1 लाख रुपये यांनी हडप केलेले आहेत। हे मोठं रॅकेट आहे। आजच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये कलेक्टर आहेत, SP आहेत, यांना मी सूचना देणार आहे की तुम्ही जिल्ह्याची ही चौकशी नेमवा आणि या सगळ्या आरोपीवर कठोर कारवाई करा।